शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया आहे। आज शेती क्षेत्राची नैसर्गिक आपत्तीमुळे हानी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने योग्य ती भरपाई मिळावी यासाठी शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। नाशिक जिल्ह्यात झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांना या नुकसानीची भरपाई करण्यात यावी आणि कमीत कमी प्रमाणात होणारी नुकसान भरपाई योग्य प्रमाणात करावी या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात 1 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील, पक्षाचे नेते गोकुळ पिंगळे यांनी दिली आहे। कांदा पिकावरील 40% निर्यात शुल्क कमी करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। या शेतकरी आक्रोश मोर्चा आयोजनासंदर्भातील पत्रकार परिषदेत आयोजन करण्यात आल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार, कोंडाजी आव्हाड तसेच गोकुळ पिंगळे यांनी सांगितले। यावेळी माजी आमदार नितीन भोसले, राजेंद्र मोगल, जिल्हा सरचिटणीस मुन्ना अन्सारी, ॲडव्होकेट तुषार जाधव आदी उपस्थित होते। शेतकरी आक्रोश मोर्चात 500हून अधिक ट्रॅक्टर सहभागी होऊन त्यांची रॅली प्रांत कार्यालयावर काढण्यात येणार आहे। या रॅलीचा समारोप संस्कृती लॉन्स दिंडोरी येथे सभेत होईल। या सभेला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, प्राजक्त तनपुरे, जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित राहणार आहेत। याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना पदाधिकारी यांनी दिली। दिंडोरी येथे 1 डिसेंबर रोजी दिंडोरी येथे शेतकरी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत, शेतीचं कर्ज असेल, पीक विमा असेल, धरणातील पाणी असेल, वीज असेल, रस्ते असतील, शिक्षण, आरोग्य, तरुणांना, बेरोजगार तरुणांना रोजगार या संदर्भात हा जन आक्रोश मोर्चा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आजही जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांची परिस्थिती नोटबंदीपासून शेतकरी पूर्णपणे मेटाकुटील त्या ठिकाणी आलेला आहे। तेव्हापासनं शेतीमध्ये आत्तापर्यंत दरवर्षी कुठल्या ना कुठल्या निमित्ताने त्याला फटके बसत आहेत। करोनामध्ये 2 वर्ष गेलेत, नोटबंदीमध्ये 1 वर्ष गेलं, मागच्या काळामध्ये मंदीमध्ये 1 वर्ष गेलं। आजही शेती, द्राक्षाची शेती असेल, कांद्याची असेल, धान्याची असेल, पूर्णपणे कोलमडून पडलेली आहे। मग अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आज ज्या शेतकरी पूर्णपणे द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्यात, कांदे उद्ध्वस्त झाले, गव्हाचं पीक देखील संपलं, कांद्याची काही रोपं नवीन होती ती देखील संपली। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला कुठंही सहारा त्या ठिकाणी राहिलेला नाही। म्हणून बँकांची कर्जाची सक्ती ही थांबवण्यात यावी। त्याच्यानंतर शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी त्या ठिकाणी देण्यात यावी। वीज बिल माफ करण्यात यावं, कारण ह्या गरजा शेतकरी उभं राहिला त्याचा पर्यायच काही नाही। आता शेतातच काही शिल्लक नाही तर उत्पन्न जर नाही आहे तर कर्ज कसं फेडणार, किंवा जीवनचरितार्थ कसा चालवणार, किंवा हा शेतीचा गाडा परत कसा चालणार, असा मोठा प्रश्न त्याच्यापुढे आहेत। म्हणून या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हा संघर्ष मोर्चाचं त्या ठिकाणी शेतकरी संघर्ष मोर्चाचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं आहे। या माध्यमातून शासनाला कुठेतरी जाग आणावी किंवा शासनाला या गोष्टीची कुठेतरी गांभीर्य कळावं म्हणून हा जन आक्रोश मोर्चाचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे। त्यासाठी जे लोक दिंडोरी परिसरातील चांदवड असेल, दिंडोरी असेल, सुरगाणा असेल, पेठ असेल, हे आदिवासी बाहुल तालुके आहेत। याच्यातले सर्व शेतकरी स्वतःचे ट्रॅक्टर घेऊन त्या ठिकाणी जन आक्रोश मोर्चाला उपस्थित राहणार आहेत। तिथून जन आक्रोश मोर्चाचं आयोजन कादवा कारखान्याच्या पेट्रोल पंपापासून तर तहसील कचेरी, तिथून नंतर संस्कृती लॉन्सला त्याचं सभेत रूपांतर होईल अशा पद्धतीनं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील, आदरणीय सुप्रियाताई सुळे असतील, आदरणीय माजी मंत्री अनिल देशमुख असतील, राजेश टोपे असतील, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये निश्चितपणे ते मांडण्यात येईल एवढी व्यवस्था त्या ठिकाणी तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं, शेतकरी बांधवांच्या वतीनं करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शेतकरी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। त्या ठिकाणी सकाळी 11 वाजता जन आक्रोश मोर्चा आणि ट्रॅक्टर रॅली त्या ठिकाणी निघणार आहे। संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधव बरेचसे आपल्या स्वतःचा ट्रॅक्टर घेऊन त्या ठिकाणी त्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे। जवळजवळ 500पेक्षा जास्त ट्रॅक्टर त्या ठिकाणी येतील अशी आमची अपेक्षा आहे आणि 10 ते 15 हजार शेतकरी त्या मोर्चामध्ये सामील होतील अशा पद्धतीनं आम्ही मोर्चाचं आयोजन त्या ठिकाणी करून राहिलेलो आहे। आपल्याला माहिती आहे की
शेतकऱ्यांची परिस्थिती गेल्या अनेक वर्षापासून अतिशय बिकट झालेली आहे. शेतकऱ्यांकडं शासनाचं शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष नाही आहे. या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये प्रचंड दुष्काळ पडलेला आहे आणि ह्या दुष्काळामध्ये शासनानं कुठलीही मदत शेतकऱ्यांना अद्याप दिलेली नाही आहे. काही तालुके शासनानं दुष्काळी जाहीर केले, परंतु जवळजवळ 70-80% जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याचा राहिलेला आहे. तर आम्ही त्या ठिकाणी पहिली मागणी जी केलेली आहे शासनाकडं, तर ती संपूर्ण नाशिक जिल्हा हा दुष्काळी जाहीर करावा अशी आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने मागणी केलेली आहे. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.